मी किशोर ओले तुम्हा सर्वांचं जागर गड किल्ले मोहीम या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेला जेजुरीचा खंडेराया। तुमच्यापैकी अनेक जण वर्षातून किमान एकदा तरी या जेजुरी गडाला नक्की भेट देत असाल। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जेजुरी गडाचं दर्शन घेणार आहोत। चला तर मग पाहूया मल्हार मार्तंडाची सोन्याची जेजुरी। नुकताच आम्ही जेजुरी गडावर पोहोचल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली। जेजुरी गडावर जाताना पायऱ्याशी नंदी महादेवाचे दर्शन घ्यावे लागते। त्यानंतरच समोरच जेजुरी गडाचे मुख्य महाद्वार आपल्या नजरेस पडते। भंडाऱ्याच्या पिवळ्या धमक रांगाने उजळून निघालेल्या जेजुरी गडाचा परिसर म्हणून याला सोन्याची जेजुरी असेही म्हणतात। जेजुरी गडाच्या पायऱ्यावर जागोजागी वाघ्या मुरळी तसेच भंडारा खोबरे उधळ संबळ वाजवणारे सेवेकरी दिसून येतात। आपल्या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे भव्य दिव्य शिल्प आपल्याला जेजुरी गडावर पाहायला मिळते। इसवी सन 17व्या शतकात जेजुरी गडाचे बांधकाम झाले। मंदिरातील सभामंडपाचे काम इसवी सन 1637 साली झाले। राघव मंबाजी या सरदाराने केले। श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी 1735 मध्ये जेजुरी गडाच्या पुनर्निर्माणाचे काम सुरू केले। मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर त्यांनी सुरू केलेल्या जेजुरी गडाचे पुनर्निर्माणाचे काम तुकोजी होळकरांनी पुढे सुरू ठेवले। इसवी सन 1742 मध्ये होळकरांनी या मंदिराच्या दगडी खांब बांधले। सभोवतालचा तटबंदी आणि तलावाचे काम देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या काळामध्ये इसवी सन 1770च्या सुमारास पूर्ण झाले। जेजुरी गडावर काही पायऱ्या चढून गेल्यावर खंडेरायाची दुसरी पत्नी बानाईचे मंदिर लागते। मल्हारी मार्तंडांच्या जेजुरी गडाचे मुख्य महाद्वार। या दरवाजातून आपण आत प्रवेश केल्यानंतरच आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणात जातो। मंदिरासमोर आल्यावर गडावर जागोजागी आकर्षक दीपमाळा आपल्याला पाहायला मिळतील। मणी आणि मल्य या दोन दैत्यांनी भूतलावर उच्छाद मांडला होता। सर्वसामान्य लोकांना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती। त्यावेळी सगळ्यांनी मिळून भगवान शंकराची आराधना केली। त्यावेळी भगवान शंकरांनी खंडोबाचा अवतार धारण केला आणि दैत्याचा सर्वनाश केला अशी ही आख्यायिका आहे। म्हणून खंडोबाला मल्हार या नावाने ओळखू लागले आहेत।
खंडेरायाची पहिली पत्नी म्हाळसा तर दुसरी पत्नी धनगराची कन्या बानाई. बानाईचा सहवास मिळवण्यासाठी आपली पत्नी म्हाळसा हिच्याबरोबर सारीपाठाचा डाव मांडला. डाव हरल्यास 14 वर्ष वनवास ही अट होती. खंडेराया हा डाव मुद्दामून हरले आणि एका म्हाताऱ्याचं रूप घेऊन बानाईच्या पित्याकडे मेंढरं राखण्यासाठी राहू लागले. एक दिवस खंडेरायांनी सारी मेंढरं मारली आणि बानाईच्या वडिलांना सांगितले, बानाईसोबत माझे लग्न लावून दिल्यास तुमचे सगळी मेंढरं पुन्हा जिवंत करेन. आणि बानाईचे लग्न त्या धनगराशी झाले. आणि मगच देवाने आपला मूळ अवतार धारण केला. मार्तंड मल्हारी या मूळ अवतारामध्ये देव सर्वांसमोर आले. या दरवाजातून आत गेल्यावरच श्री मार्तंड मल्हारी अर्थात खंडेरायाच्या दर्शन घेण्यासाठी आपण थेट गाभाऱ्यात येऊन पोहोचतो. भंडारा खोबऱ्याची उधळण करत दरवर्षी लाखो भाविक जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात.